कसा होता एक्सपिरियन्स? मस्त मस्त, खूप छान. कसा होता मम्मी? खूप छान. भाई कसा एक्सपिरियन्स होता? एक नंबर. एक नंबर. ताई कसा एक्सपिरियन्स होता? It was very awesome. वा. आणि सगळ्यात आकर्षक गोष्ट म्हणजे ही जी पूर्ण श्रीकृष्ण आणि त्यांचे रूप आहेत, राधा त्यांच्या पूर्ण सख्या, त्यांच्यासोबत नृत्य करताना एक सुंदर असं एक इकडे मूर्ती साकार केलेल्या आहेत. खूप सुंदर आहे. परत इथे वाव. म्हणजे वी कॅन जस्ट इमॅजिन की श्रीकृष्णांची जी लाईफ होती ती किती सुंदर होती, त्यांनी किती पराक्रम केले त्याच्यामध्ये. हे बघा, इकडे पण वाव, जस्ट वाव. खूप खूप सुंदर आहे, खूप सुंदर. ते गाणं आठवते. ही पण एक मूर्ती आहे, पण सगळ्यात सुंदर मूर्ती इकडे थांबली आहे. वाव. अरे ही तर मूर्ती नाहीये. लिटिल कृष्णाज आर रोमिंग अराउंड. हाय कृष्णाज. हाय हनी. हाय, से समथिंग. हाय. आणि हा बनी, हा लिटिल कृष्णा आणि हा बिग कृष्णा. हु इज क्यूट? आय थिंक ही. इथे श्रीकृष्ण राधाला समजवण्याचा प्रयत्न करतात आहे की गोपिया तारे है, चांद है राधा, फिर क्यों इसको विश्वास आधा. गोपिया नी जानी है, राधा तो मन की रानी है, सांझ सख्या रे जमुना किनारे, राधा राधा ही गाना पुकारे. इथे श्रीकृष्ण आणि ऋषीमुनी श्रीकृष्ण शिक्षा प्रदान करत असताना इथे तुम्ही बघू शकता शंकर, पार्वती आणि त्यांचे प्रिय पुत्र श्री गणेश. आणि हे एक खूप सुंदर असं दृश्य. इथे श्रीकृष्ण बासरी वाजवताना आणि त्याच्या आजूबाजूला हे पूर्ण गाई, परत मोर, पशु पक्षी सगळे हे त्यांच्या बासुरीच्या आवाजाने इकडे धावत आले. आणि हा क्यूट आहे, खूप सुंदर आहे यार. आणि परत हर हर महादेव. हे दृश्य खूपच सुंदर आहे, खूप जास्त सुंदर दृश्य आहे. तुम्ही नक्की भेट द्या. मठाचं नाव मी एंडला एनक्लोज करणार आहे. श्रीकृष्ण. काय परिस्थिती? एकदम ओके. निवांत. झोप झाली आता, बरं वाटतं. आयुष्याला झोप झाली. इथे श्रीकृष्ण आणि त्यांचे जे मित्र परिवार होते पूर्ण त्यांच्या नदीत खेळतानाचे दृश्य आहेत, अतिशय सुंदर आहेत. आणि तिकडे पलीकडे श्रीकृष्ण आहेत. वा. इकडे विहिरीतून पाणी काढतानाचे दृश्य आहेत, ते सुंदर आहेत. आणि इकडे महादेवाचं पण एक मूर्ती आहे, खूप सुंदर मूर्ती आहे ती पण. इथे विहिरीतून पाणी काढत असताना की जे जुने लोक होते गावाकडचे ते विहिरीतून कसे पाणी काढायचे त्याचे इकडे दृश्य दाखवलेले आहेत. अतिशय सुंदर असे दृश्य आहेत. खूप खूप जास्त सुंदर आहे हे सगळं, खूप जास्त सुंदर आहे. पूर्ण श्रीकृष्णाची पूर्ण जी कहाणीच आहे तीच खूप सुंदर आहे. छोटी बकली तुला आवडते? दाखव इकडे, दाखव. कोण आहे? दाखव. छोटी बकली. एक पाठीमागं पण आहे, ती पण छोटी. जर तुम्हाला तुमच्या परिवारासोबत किंवा लहान मुलांसोबत एक क्वालिटी टाइम स्पेंड करायचं असेल तर हे ठिकाण खूप 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 परफेक्ट आहे, खूप सुंदर आहे. याच्यामधून तुम्हाला शिकायला पण खूप भेटेल आणि बघण्यासाठीही खूप आहे.
हे आमचे पप्पा इकडे आणि हे जे गायांचं कळप आहे आणि आमचा बनी आहे. बनी तुला आवडते ना गाई रे? खूप जास्त आवडते ना? दादाला इकडे बसू बस बॉटल. तुला फॅमिली आहे? उजेड होता लगेच संपलं पप्पा. उलट जास्त टाइम पण लागला नाही मागच्या सारखा. हो नाही. अतिशय सुंदर असं हे जे गावाकडचं दृश्य आहे ते बैलगाडा. खूप सुंदर बैलगाडा आहे. परत हे मेंढी पाळताना, परत हे बांबूचे झाड तोडताना इकडे, परत हे तुम्ही बघू शकता शेळ्या हाकताना. आणि इथे शेत नांगरतानाचं एक दृश्य आहे तेही अतिशय सुंदर आहे. असेही पुढे गेलं तर पूर्ण तुम्हाला शेत नांगरतानाचं दृश्य दिसेल. इथे सुद्धा हे बघा, हा जो शेतकरी आपला बांधव आहे तो किती जास्त कष्ट करतो, पिकवतो आणि ते आपण खातो. त्याचं हे पूर्ण दृश्य इकडे सुंदर सुंदर असं दृश्य इकडे. आणि इकडे पण जे शेतकरी आहेत ते बैल पाळताना त्यांचं हे दृश्य आहे. तिथे हे पाण्याचं खूप सुंदर असं तलाव आहे आणि त्याच्यामध्ये हे जे झाड आहे त्याचं रिफ्लेक्शन जे पडतंय ते अतिशय सुंदर दिसतंय. बघू शकता तुम्ही. सुंदर. मी चाललोय आता वृंदावनमध्ये, जे की इकडे साकार केलेलं आहे गाव. खूप सुंदर गाव आहे. चला तर तुम्हाला दाखवतो. हा हे बघा, इथून सुरू होतं. इथे आतमध्ये तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं ढोल वाजवताना, नृत्य करताना. हे बघा ढोल वाजवतानाचं हे दृश्य आहेत. परत इकडे पाटील चाललेत. कुठे पाटील? कुठे चाललाय? गावाला. पाटील चाललेत गावाला. इथे आतमध्ये सुद्धा घराच्या आतमध्ये दृश्य. इथे आजीबाई बसलेत. इथे बसले सावकार चावडीवरती. काय मग सावकार काय म्हणता? हे आहे छोटंसं वृंदावन, जे की श्रीकृष्णांचं गाव होतं. मूर्त्यांची थोडीशी अवस्था थोडीशी खराब आहे, कारण की आता कोणी त्याची केअर करत नाही. तर याची केअर केली पाहिजे अशा सुंदर ठिकाणाची. हे बघा इकडे मस्त वेणी घालताना. इथे वरांड्यात गाई. मस्त घराच्या बाहेर हे गप्पा मारत बसलेत. काय मग कसं काय मंडळी? परत इकडे हे बघा, हे गावाची चावडी आहे आणि या चावडीवरती मस्त गप्पा मारत बसले. सावलीला पलीकडे झोपलेत हे गावाचे लोक. मस्त गप्पा मारतात. काय मग कसं काय? बरं आहे ना सगळे? सगळे बरे आहेत, मजेत आहेत सगळे. हे सुंदर असं दृश्य. तर मस्त गावाचा असा देखावा इकडे सादर केलेला आहे. खूप सुंदर आहे. आणि 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 ते एक मंदिर जे की महादेवांचं आहे. हॅलो. आणि हे आहे आश्रमाचं नाव श्री हवा मल्लीनाथ महाराज आश्रम भुयारी मार्ग. हे आश्रम त्यांनी बांधलेला आहे. हे आहे आश्रमाचं एंट्रन्स, जे की पूर्ण किल्ल्यासारखं बांधलेलं आहे आणि अतिशय सुंदर हे दृश्य आहे. समोर मस्त मोठे मोठे हत्ती आहेत आणि हे सगळ्यात मेन आकर्षण हे जे कृष्ण भगवान
मटकी फोडायची माकण खाण्यासाठी. मस्त दहीहंडी बनवून सुंदर. आणि हे त्याच्या थेट बरोबर पाठीमागे आहे एंट्रन्स. वाव. म्हणजे दौंडपासून जस्ट 30 किलोमीटरच्या अंतरावरती एवढी सुंदर जागा आहे फिरायला आणि आपल्याला माहीतसुद्धा नाही. ती आज आम्ही एक्सप्लोअर केली आहे. तर तुम्ही पण नक्की या पाहायला. दौंडपासून फक्त 30 ते 35 किलोमीटरच्या अंतरावरती असलेलं भिगवण गाव, त्या गावामध्ये एवढं सुंदर असं मठ आहे जे की खूप लोकांना माहीत नसेल, पण इकडे खूप सुंदर मठ आहे. तुम्ही बघू शकता इतकं सुंदर मठ आहे आणि त्याची फक्त फी आहे 25 रुपये. 25 रुपयामध्ये तुम्ही पूर्ण मठ फिरू शकता. इतकं सुंदर मठ आहे. आम्हीसुद्धा पाहिलं आहे, तुम्हीसुद्धा नक्की पहा. थँक्यू.